वसई म्हणणं आहे, वसईमध्ये पालघर महसूल विभागाचे भरारी पथक एसीबीच्या जाळ्यात अडकलेलं आहे। महसूल विभागाचे भरारी पथकातील 2 पोलीस कर्मचारी आणि एका खासगी इसमाला एसीबीनं ताब्यात घेतलंय। भरारी पथकाचे प्रमुख शुल्क निरीक्षक मारुती सूर्यवंशी आणि इतर साथीदार अजूनही फरार आहेत। महसूल खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून 2 लाख रुपयांची लाच मागण्यात आलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता थेट कारवाई करण्यात आलेली आहे। त्यापैकी 50,000 घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात कारवाई केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पाहुयात। वसई पूर्व येथे महसूल विभागाचे भरारी पथकाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेलं आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री लाच घेताना महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांना पकडलेलं आहे। सध्या या जे अधिकारी पकडलेले आहेत त्यांच्यावर मांडवी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। यामध्ये दत्ता शिंदे आणि श्रीराम डाकुरे या महसूल विभागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तर एक आणखी खाजगी इसम आहे। मात्र यामध्ये मारुती सूर्यवंशी हे शुल्क निरीक्षक आहेत या भरारी महसूल विभागाच्या भरारी पथकाचे। त्यांना ते सध्या फरार आहेत। या भरारी पथकाचे ते मुख्य होते आणि त्यांच्या नुसारच हे लाच प्रकरण समोर आलेलं आहे। आपल्यासोबत ज्यांनी या संदर्भात कारवाईसाठी तक्रार दिली होती ते आहेत। नेमकं काय प्रकरण आहे, तुमचं नाव सांगा आणि हे प्रकरण काय है? मेरा नाम गणेश मोदी है। मेरा 2 गाड़ी रुकाया था रात में सूर्यवंशी साहब ने। हाँ। फिर मेरा आदमी का फ़ोन आया तो उन्होंने 2 लाख रुपये मांगा। 2 लाख रुपये मांगा तो मैंने फिर मेरे पास से 2 लाख नहीं हुआ, 50,000 हुआ था। 50,000 भेजा और मेरा महाराष्ट्र एग्रीगेट यूनियन का मेंबर से मैंने बात करके उनको कंप्लेंट किया एंटी करप्शन में। तो आए, उन्होंने 50,000 रुपये उनको दिया और रंगे हाथों पकड़ा। नक्कीच खडी वाहतूक करणाऱ्या 2 ट्रक या मालकाच्या पकडलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून अनधिकृतपणे 2 लाखाची मागणी केली होती आणि ही जी रक्कम होती लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेले आहे। त्यामुळं पालघर महसूल विभागातला मोठा भ्रष्टाचार या निमित्ताने समोर आला आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, वसई।